अलकाताईंचं गाणं जेव्हा मी ऐकत होतो क्लासमधनं येताना जाताना, तेव्हा त्याच्यात मला वेगळी अनुभूती यायची. एक महिनाभर ताई मला मग मियाच म्हणत होत्या क्लासमध्ये, "मिया आले का तुम्ही? मिया बसा." असं. इतका मी रमून गेलो की मी गाणं नाही तर गाणं मला सांभाळायला लागलं, असा विषय होता. तर माझ्या लक्षात असं आलं की काही गाणी माझी डिलीट झाली. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की आता या क्षणी एक गाणं एका व्यक्तीसाठी तुम्ही एक डेडिकेट करा. खरंच मी काय बोलू हे कळत नाही. माझ्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला सांगतील, मी यापुढे काही बोलत नाही. सक्सेस मी मेजर करत नाही. त्याला मेजरमेंट नाही. इट इज अ प्रोसेस. तर करिअरच्या बाबतीत मला आनंद होईल जर गोव्याने मला मोठं केलं तर. जर आपल्याला जन्म झालाय ना आणि आपण जर इथपर्यंत आलोय ना, तर आपलं काहीतरी काम आहे आणि तो वाटा आपल्याला मिळणार आहे. आपलं जर नाणं तसं खणखणीत आहे तर ते कुठेही वाजणार. आणि मग शंकरजी गायल्यानंतर त्यांचं गाणं त्या तोडीला होतं की कोरस कमी वाटायला लागला. ओन्ली गिव्ह 30% ॲज अ म्युझिशियन ऑर ॲज अन आर्टिस्ट. बट बाकी जे 70% आहे ना, ती माणुसकी माणसाला पुढे घेऊन जाते. असं लक्षात येतं की खूप प्रसन्न असं चेअरफुल असं तुमचं व्यक्तिमत्व आहे, असं हसतमुख. तर गाण्यामुळे हे आलंय की या व्यक्तिमत्वामुळे ते गाणं तसं खुलतं? परिपूर्ण हे लक्षात आलेलं आहे की मी चांगला शिक्षक होऊ शकत नाही किंवा मला जमत नाही. गाणं शिकवायला जमत नाही. गोव्यातले काही फिल्म्स याच्यासाठी खूप ऑफर्स आल्यात. ऑडिशन पण नाही, म्हणजे डायरेक्ट ऑफर होती. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोरया मोरया. वा, खूप छान. गणेश वंदनेने आजच्या या भागाची तुम्ही खूप सुंदर, मंगलमय आणि प्रसन्न अशी सुरुवात करून दिली आहे. धन्यवाद. गणपती हा 64 कलांचा देव आणि या कलेच्या देवाचा ज्यांच्यावर पुरेपूर असा वरदहस्त आहे, असे गोव्याचे प्रतिभावान युवा गायक श्री अक्षय प्रकाश नाईक यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. श्री अक्षय प्रकाश नाईक यांनी त्यांचं संगीत क्षेत्रातलं प्राथमिक शिक्षण हे त्यांचे आजोबा श्री दत्ताराम नाईक वळवईकर यांच्याकडे घेतलं आणि त्यानंतर त्यांनी डॉक्टर अलकादेव मारुलकर यांच्याकडे 12 वर्ष शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला आहे. मराठी तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक नामवंत गायक कलाकार जसं की श्री शंकर महादेवन, पंडित सुरेशजी वाडकर, देवकी पंडित, रूपकुमार राठोडजी अशा अनेक नामवंत गायक कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं आहे. तुकाच रावला, रे दामोदरा, जय दामोदरा असे अनेक अल्बम त्यांच्या नावावर आहेत आणि संकल्प आयडॉल, गोवा आयडॉल अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. म्युझिक अरेंजिंगचं काम ते स्वतःच्या महालसा स्टुडिओ तर्फे करतात आणि त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून त्यांनी गोवा आणि गोवा बाहेरच्या रसिकांनाही भुरळ घातली आहे, नावलौकिक प्राप्त केला आहे. असे गोव्याचे लाडके, लोकप्रिय आणि प्रतिभावान गायक अक्षयजी नाईक, पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. आणि तुमचा प्रवास, तुमचं या क्षेत्रातलं काम याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नक्कीच नक्कीच. संगीत क्षेत्राचं बाळकडू हे तुम्हाला तुमच्या घरातूनच मिळालं.
तुमचे आजोबा यांच्याकडे तुम्ही प्राथमिक शिक्षण घेतलं. मग त्यानंतरचा प्रवास कसा होता? तुम्ही ज्या वेगवेगळ्या गुरूंकडे अध्ययन केलं, तो अनुभव कसा होता हे आम्हाला सांगा. सगळ्यात आधी जेव्हा आजोबा म्हणजे आजोबांकडे 1 वर्ष मला शिकण्याची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर मग घरात असं वाटलं की आता गाणं फक्त तात्पुरतं असं करू नये, आपण पुढे जाऊन प्रोफेशनली ॲज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून जर आपण डेव्हलप व्हायला पाहिजे, तर मग चांगले गुरु आणि प्रॉपर मार्गदर्शन हे सगळं व्हायला पाहिजे. म्हणून मग विचार सुरू झाला घरात आणि त्याच्यातनं मग असं झालं की कला अकादमीत तेव्हा गाण्याच्या क्लासेस चालू होत्या आणि आई बाबांनी डिसिजन घेतलं की कला अकादमीत आपण जाऊन बघूया. आणि तेव्हा गुरु वगैरे म्हणजे त्याची काही आयडिया नव्हती, म्हणजे कोण गुरु तिथे शिकवणार किंवा काय. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर अलकाताई तिथे डायरेक्टर होत्या, पण मोस्ट ऑफ द टाइम्स अलकाताई फिमेल आर्टिस्टना जास्ती प्रिफरन्स द्यायच्या, हो शिकवायच्या. तर मग तिथे गेल्यानंतर डिसिजन असं झालं की प्रायमरी लेवलला जे कोण शिकवणारे आहेत, म्हणजे तिथे रशीद खानांचे शिष्य प्रसाद खापर्डे हे सर तिथे शिकवायला होते. तर लकीली त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे पहिला क्लास जो माझा सुरू झाला तो प्रसाद खापर्डे सरांकडे सुरू झाला. आणि 1 वर्षानंतर मग प्रसाद खापर्डे जेव्हा तिकडनं गेले तेव्हा रुपेश गावस सर त्यांच्याकडे जॉईन झालो. त्यांच्याकडे 1-2-3 वर्षे शिकलो आणि मग मला असं वाटलं की अलकाताईंचं गाणं जेव्हा मी ऐकत होतो क्लासमधनं येताना जाताना, तेव्हा त्याच्यात मला वेगळी अनुभूती यायची. म्हणजे त्यांचा स्वर लगाव किंवा एक प्रोफेशनलिझम असतं ना गाण्याच्या बाबतीत, ते अलकाताईंकडे बघितल्यानंतर किंवा ते गाणं ऐकल्यानंतर जे प्रोफेशनल गाण्यामध्ये बारकावे असतात ते अलकाताईंकडे मिळू शकतात, असा एक विचार झाला. आणि त्याच्यानंतर मी अलकाताईंकडे गाणं शिकायला जॉईन झालो आणि अलकाताईंकडे गाणं शिकल्यानंतर खूप फरक पडला गाण्यात. म्हणजे अलकाताई इटसेल्फ इज अ ब्लेसिंग, म्हणजे सरस्वती आहेत गाण्यातल्या. तर त्यांच्याकडनं शिकायला खूप आहे, पण त्यांच्याकडे नुसतं बसलो सुद्धा ना तर आपोआप गाणं येऊ लागतं. असं या 12 वर्षांच्या म्हणजे एका तपाच्या काळातला एखादा अनुभव लक्षात राहण्याजोगा? हो, जेव्हा मी अलकाताईंकडे जॉईन झालो तेव्हा खूप लहान होतो, म्हणजे 6वी 7वी. आणि तेव्हाच रागधारी काय असते प्रोफेशनल याच्यात गाण्यात ती तेव्हाच कुठेतरी समज आलेली. आणि रागांची नावं असतात भूप, यमन, मिया मल्हार. आणि त्याच्यात मग मिया की तोडी जेव्हा आम्हाला लिहायला देतात ना सुरुवातीला बंदिश, आणि तर मिया की तोडी असं अलकाताईने सांगितलेलं आणि मी ते वरती लिहिलेलं मिया की तोडी. आणि नॉर्मल आयुष्यात लोक म्हणताना की कुठला राग गाणार, मी तोडी गाणार, तू काय गातो, तोडी गातो, असं असं म्हणतात. तर मिया की तोडी हे प्रॉपर नाव होतं. आणि जेव्हा अॅन्युअली आम्हाला जेव्हा गुरुपौर्णिमा असते तेव्हा अलकाताईंचं असं होतं की त्यांना जेवढे राग झालेत ना त्याची लिस्ट आम्हाला द्यावी लागायची. आणि लिस्ट देताना नॉर्मली आम्ही काय करायचो की जे राग सोपे आहेत ते आपण आधी द्यायचो. सोपे राग म्हणजे जे आम्ही सोप्या पद्धतीने गाऊ शकतो असं. तर त्याच्यात लिस्टमध्ये मी नावं दिली होती आणि त्याच्यात मी तोडी रिसेंटली झालेला, नुकताच झालेला, तर मी तोडी ऍड नाही केला कारण थोडा मला डिफिकल्ट होता. तर जेव्हा मी क्लासमध्ये आलो, थोडा उशिरा पोहोचलो आणि क्लासमध्ये आल्यानंतर अलकाताई वॉज ऑलरेडी वेटिंग फॉर मी, म्हणजे ते लिस्ट घ्यायला. तर मी येताच अलकाताई म्हणले की बाळा तू लिस्ट नाही दिलं अजून. तर म्हटलं ताई मी एक 4-5 राग ऍड केलेत त्याच्यात. तर ताई म्हणल्या की नाही पण तू तोडी त्याच्यात ऍड नाही केला. तर म्हटलं ताई माझा तोडी नाही झाला. हा नाही झाला, मग इतके दिवस मी शिकवते तो कोणता राग होता? म्हणजे ताई तो मिया की तोडी होता ना. तर पूर्ण क्लास माझ्यावरती हसत होती आणि अलकाताई पण हसत होत्या. आणि 1 महिनाभर ताई मला मग मियाच म्हणत होत्या क्लासमध्ये, मिया आले का तुम्ही, मिया बसा. तर तो एक म्हणजे फनी मोमेंट होता तिथे अलकाताईंकडे. तुम्ही MA चं शिक्षण घेतलं आहे, गायनाची आवड आहेच, पण संगीत हेच करिअर हा ऑप्शन निवडावा, पूर्ण वेळ त्याला वाहून घ्यावं, असं धारिष्ट्य कसं झालं? म्हणजे साइड बाय साइड असं काही करावं किंवा तसं काही वाटलं नाही? आधी सुरुवातीला म्हणजे घरात
असं होतं की जॉब करावा हा. किंवा सेक्युरिटी पाहिजे. पण गाण्यात इतका मी रमून गेलो की मी गाणं नाही तर गाणं मला सांभाळायला लागलं, असं. असा विषय होता. आणि जेव्हा प्रोफेशनली मी त्याच्यात आलो तेव्हा असं झालं की हळूहळू प्रोग्राम्स, बाकी सगळ्या गोष्टी याच्यात हळूहळू पुढे जाताना मला असं नाही वाटलं की आता जॉब पाहिजे किंवा काय. गाणं मोठं करत गेलं प्रत्येक स्टेप बाय स्टेप, आणि त्याच्यातनं करिअर घडत गेलं माझं गाण्यामुळे. आणि तीच गोष्ट आज म्हणजे आता मनात दुसरा विचार काही नाही की जॉब करणार किंवा काय. गाण्यातच पूर्ण झोकून दिलेलं आहे आणि गाणंच सांभाळत आहे. खूप छान. तुम्ही गायक आहात, तुम्हाला आवडतं गायला, पण तुम्ही कंपोजिशन्स हे केले आहेत, काही गाणी तुम्ही लिहिली पण आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत इतर, त्या कशा, म्हणजे त्याची सुरुवात झाली, ते असं अचानक झालं की काय त्याची नाही, पण दॅट वॉज एक्सिडेंटल ऍक्च्युली. म्हणजे सुरुवातीला जेव्हा प्रोफेशनली या फील्डमध्ये आल्यानंतर हळूहळू ओळख व्हायला लागली सगळीकडे, आणि त्याच्यातनं काही गाणी मी फिल्मसाठी दिली, म्हणजे प्लेबॅक केले, ऍड्स होते. याच्यात रेकॉर्डिंग झाल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की काही गाणी माझी डिलीट झाली. म्हणजे असं म्हणू शकतो की माझ्यापेक्षा चांगला गाणारा कोणतरी होता किंवा चांगल्या इनोव्हेटिव्ह आयडियाज प्रोड्युसर पर्यंत किंवा डायरेक्टर पर्यंत गेल्या असाव्यात, आणि त्याच्यातनं ती डिलीट झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात थोडं मला हर्ट झालं. आणि त्याच्यातनं मी डिसिजन घेतलं की मी स्वतः प्रोडक्शन करणार. माझा सेटअप असेल, मी स्वतः प्रोडक्शन करणार आणि स्वतः काहीतरी करणार. त्याच्यातनं मी स्टुडिओ सेटअप केलं, आणि स्टुडिओ सेटअप केल्यानंतर जी लोक माझ्याकडे येत होती म्हणजे कामाला सुरुवात जेव्हा झाली, काम करत असताना काही लोक अशी यायची की आमची फक्त नाटकाची स्क्रिप्ट आहे, टायटल आम्हाला लिहिता येत नाही. तेव्हा तू ती स्क्रिप्ट वाच आणि तू काहीतरी लिही. तेव्हा मी प्रयत्न करायचो, आणि ऑलरेडी याच्यात मी कोकणीमध्ये एम ए केली. त्याच्यात शाब्दिक बांधावळ आणि या सगळ्या गोष्टी, ग्रॅमॅटिकल गोष्टी या माहीत होत्या. तर कोकणीतनं लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं लिरिक्स लिहायला सुरुवात झाली. मग लिरिक्स झाल्यानंतर मग कंपोज करायचंय ना आपल्याला, कारण सगळी धुरा आपल्याचकडे होती. स्वतःचा स्टुडिओ आहे, स्वतःच प्रोड्यूस करायचंय. तर ते मी स्वतः कंपोज करायला लागलो, जसं माझ्या पद्धतीने जसं होईल. आणि कंपोज करताना मी नॉर्मली कसं असतं की कंपोजर हार्मोनियम घेऊन बसतात किंवा एखादा राग पकडून ते गाणं कंपोज करतात. माझा विचार असा काही नव्हताच. म्हणजे एखाद्या रागावरती मी कंपोज करणार किंवा मी फील घेऊन कंपोज करायचो, आणि स्पेशल पेटी घेऊन वगैरे असं असं माझं काही नव्हतं. मी सिस्टमवरती बसायचो, तिथे कंपोजिशन व्हायचं. आणि वेळ इतका नव्हता माझ्याकडे की मी ते कंपोज करणार आधी, मग ते लिरिक्स लिहिणार, मग त्याच्यात थोडा वेळ, असा असा एवढा वेळ नव्हता. तर ते सगळं फास्ट फास्ट व्हायचं स्टुडिओत. त्यामुळे मी 2 दिवसात 3 दिवसात तो सगळा प्रोसेस जो आहे तो कम्प्लीट करून गाणं अरेंज करायचो. त्याच्यातनं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सिडेंटल होत्या. लिरिक्सिस्ट म्हणा किंवा कंपोजिशन हे ऍक्सिडेंटल झालं, असं विचार करून किंवा मी हे करणारच अशातला काही भाग नव्हता तो. आणि त्याच्यातनं ती सुरुवात झाली, आणि आता तेच चालू आहे. म्हणजे कंपोजिशन हे ते तिथले बसल्या बसल्या करतो. पहिलं कंपोजिशन आठवतंय? नाही, राजदीप नाईक यांच्या नाटकाचं मी पहिलं गाणं कंपोज केलेलं, ते पण मी 11वीत असताना. म्हणजे सायबर एजचे ते कम्प्युटर मिळायचे ना आपल्याला, त्या कम्प्युटरवरती मी एक ऑडेसिटी म्हणून सॉफ्टवेअर घातलेलं, आणि त्याच्यातनं जेव्हा राजदीपला लक्षात आलं की मी काहीतरी घरी कंपोज करतो किंवा काय, तेव्हा राजदीपला वाटलं की आम्ही जवळ राहतो ना, तर इथल्या इथे काही गोष्टी चांगल्या पडेल आपल्याला करायला, कंपोज करायला. तर तेव्हा पहिलं नाटक राजदीप नाईक यांचं कासुलो रिटर्न्स. बरं. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की आता या क्षणी एक गाणं एका व्यक्तीसाठी तुम्ही एक डेडिकेट करा, तर ते काय असेल, ते कोणासाठी असेल? नन अदर दॅन सुरेश वाडकर, सुरेशजी यांना. कारण त्यांचं गाणं मी जगतो, आणि त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या गाण्यावर खूप प्रेम आहे माझं. आणि त्यांचं एक खूप आवडीचं गाणं, म्हणजे त्यांचं जे गाणं मला आवडतं ते तुला पाहिले, हे मला फार आवडतं. आणि त्यांच्या आवाजात पण ते गाणं मला फारच म्हणजे हृदयाला भिडतं. तर तेच गाणं त्यांना डेडिकेट करतो. तुला पाहिले
नदीच्या किनारी तुला पाहिले, नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले, इथे दाट छाया तुने रंग गळतात या वृक्ष माळेतले सावले तुला पाहिले. खरंच मी काय बोलू हे कळत नाही. माझ्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला सांगतील. मी यापुढे काही बोलत नाही. कारण त्यांच्यावरचं प्रेम तुमचं तुमच्या शब्दातून व्यक्त होतंच. तुमच्या आवाजातून ते व्यक्त होतं. खूप छान. थँक्यू, धन्यवाद. आता जे तुम्ही गाणं त्यांना समर्पित केलं, त्यांना दैवत मानता. मग त्यांच्याबरोबर काम पण केलं आहे. हो, त्यातला एखादा अनुभव? ओके. वाडकर गुरूंजी बरोबर एक अल्बम, उत्सव अल्बम, त्याच्यात माझी गवळण त्या अल्बम मध्ये आहे आणि वाडकर गुरुजींचं एक विठ्ठलाचं गाणं त्याच्यात आहे. आणि एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा सुरुवातीला अ, एक गोव्याचं रेकॉर्डिंग होतं मुंबईला. त्याच्यात माझे मित्र अमेय नाईक यांची आरती कंपोजिशन होती आणि ते जेव्हा मुंबईला गेले तेव्हा वाडकर गुरुजींकडनं ते गाणं करून घ्यायचं असं त्यांचं ठरलं. आणि जेव्हा वाडकर गुरुजींचं रेकॉर्डिंग सुरू झालं तेव्हा तेव्हा माझा आणि वाडकर गुरुजींचा तेवढा परिचय नव्हता. तर अमेय नाईकना ते सहज बोलले बोलता बोलता की गोव्यात काय चाललंय सध्या. तर बोलता बोलता अमेयला ते काही लक्षात आलं नाही. तर अमेय बोलला की चाललंय सगळं नॉर्मल. तर गुरुजी बोलले म्हणे तिकडनं की गोव्यात तुमच्या अक्षय चाललाय म्हणे. असं ते बोलले. तर अमेय नाईक धावत धावत वर आले. आजीवासनला होते. धावत धावत वर आले आणि मला फोन केला. "अक्षय, अक्षय, अक्षय तू का गुरुजी ओळखता? सुरेश अरे वाडकर वा. ओळखता?" तो एक्सपिरियन्स होता आणि मी त्यांना अरे वा. दैवतच मानतो. म्हणजे जेव्हा माझा आवाज जेव्हा 15व्या वर्षी तो फुटतो, मग तो ॲडोलेसन्ट स्टेजला खूप रियाज करावा लागतो. ह्या काळात मी गुरुजींना भरपूर ऐकलंय. त्यांच्यावर प्रेम तर अफाट आहे आणि त्याच्यात गुरुजींना ऐकून मी ते गाणं आत्मसात केलंय आणि अ, हे खोटं वाटेल लोकांना सांगितलं तर, पण असं आहे, गुरुजी स्वप्नात आले माझ्या सकाळी आणि मला म्हणले, की "पाया पड माझ्या." आणि नॉर्मल स्वप्न. मी पाया पडलो. माझ्या लक्षात पण नाही, की त्या दिवशी गुरुजींचा बर्थडे आहे. आणि बोलता बोलता दुपारी एका मित्राचा फोन आलाय मुंबईवरनं. फोन आला. त्याने म्हटलं, की "अरे अक्षय, गुरुजींना विश केलंय ना? आज गुरुजींचा बर्थडे आहे." तेव्हा मग तो ड्रीम मला स्ट्राईक झाला. म्हणजे यासाठी ते कनेक्शन त्या लेव्हलवरती असेल कदाचित आपलं, म्हणून हे सगळं झालेलं आहे. पण खूप एक्सपिरियन्स आहे गुरुजींबरोबर गाण्याची संधी पण त्यांच्या वर्कशॉपला किंवा त्यांनी खूप संधी दिल्यात. गायची संधी पण मिळाली आणि मार्गदर्शन पण आहे गुरुजींचं. पण असं कधी झालंय का की तुम्ही खूप मन लावून एखादं काम केलंय पण ते तेवढं लोकांपर्यंत पोहोचलं नाही, असं काही आहे का? अ, खूप खूप वेळेला मी म्हणतो, की मी सोशल मीडियाच्या मागे कधी गेलोच नाही. म्हणजे नॉर्मली आजच्या काळात आपण करतो सगळ्या गोष्टी आणि मग त्या सोशल मीडियावरती शेअर करतो. मग पण मी अशा काळात गाण्यात आलो, जेव्हा सोशल मीडिया नव्हती आपल्याकडे. हो. म्हणजे शेअरिंग वगैरे असं काही नव्हतं. तेव्हा आम्ही गावागावात जाऊन गाणं केलं किंवा प्रोग्राम्स केले. सो त्याचा असा इम्पॅक्ट माझ्यावरती नाही होत. म्हणजे हे काम केल्यानंतर काय म्हणतो त्याला आपण कुठल्या तराजूत घालून आपण जोखू नाही शकत त्याला. तर ह्याच्यात मी कधी आलोच नाही. म्हणजे हे काम केल्यानंतर मला यश नाही मिळालं किंवा ह्याच्यात एवढी अपेक्षा माझी होती किंवा हे असंच झालं पाहिजे. तर सक्सेस मी मेजर करत नाही. त्याला मेजरमेंट नाही. इट इज अ प्रोसेस. सक्सेस इज अ प्रोसेस. तर आजपर्यंत जेवढे प्रोजेक्ट मी केले, ते म्हणेन मी की ते प्रोसेसमध्ये आहेत. कधी क्लिक होईल काय त्याला आपण सांगू शकत नाही. माझ्या वयाच्या 50व्या वर्षी, 100व्या वर्षी पण ते क्लिक होऊ शकतात. कधीतरी कुठलंतरी गाणं कुणालाही आवडू शकतं. तर जेवढे प्रोजेक्ट झाले त्याच्यात व्ह्यूज म्हणा, त्याला कमी आले, जास्ती आले किंवा तो प्रोजेक्ट आउट नाही झाला किंवा तो तसाच राहिला, तरी सुद्धा तो माझ्याकडनं जन्माला आला, हाच आनंद आहे. तुम्ही मगाशी बोलताना मुंबईचा उल्लेख केलात.
मग असं बरेचदा म्हणजे बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत असं झालंय, गोमंतकीय कलाकार, की ते मुंबईला किंवा गोव्याबाहेर जाऊन त्यांनी जास्त हम्म. नावलौकिक मिळवला. मग तुमचं असं काही आहे का, की पुढे करिअरच्या दृष्टीने किंवा गो गोव्याबाहेर स्थायिक किंवा ओके. असं काहीतरी? नाही, असं प्लॅन काहीच नाही. काहीच नाही. माझं सगळं अनप्लॅन्ड आहे. म्हणजे गाणं जे मी करतो, ते सुद्धा मी स्टेजवरती बसल्यानंतर मी एक जी एनर्जी आपल्याला गाईड करते, त्याला मी सांगतो, की तुम्ही गाईड करा. माझा फक्त आज जो वाटा आहे, हं, हं. तो मी देणार आहे. म्हणजे त्याच्यात सगळ्या गोष्टी येतात. आपला देह, अ, अ, आपण एक माध्यम होऊन येतो लोकांसमोर. बाकी सगळ्या गोष्टी एनर्जी आहे. कारण मी नेहमी म्हणतो, की एखादा राग पटकन डोक्यात येणं, हं. फ्रेज चेंज होणं किंवा ती तान सुचणं, हे सगळ्या गोष्टी या सगळ्या एनर्जी आहेत. तर असा काही प्लॅन नाही, की मुंबईला जाऊन मोठं व्हावं किंवा काही अशा गोष्टी प्लॅन करून नाही केल्यात. आधी वेळ वेगळा होता. आधीच्या काळात गोष्टी वेगळ्या होत्या. आता सोशल मीडिया आणि याच्यातनं YouTubeला गाणं लोकं ऐकतात. मुंबईवरनं कॉन्टॅक्ट करतात हं. आणि गोव्यात राहून मी मुंबईला जाऊन नाव नाही केलं. मी गोव्यातच राहून मुंबईची लोकं मला ओळखायला लागली. वाह! इंडस्ट्रीतली लोकं शोधून येऊ लागली. तुमच्यापर्यंत आली. हां, आली. YouTubeवरनं लोकं बघून आता परवा केरळला जाऊन आलो. आता परत दिवाळी पहाटला केरळला जाणार आहे. हं, हं. तर गुजरातला ऑफर आली. तर या सगळ्या हां. गोष्टी इथेच गोव्यात राहून मी करतो आणि जर अशी ऑफर आली तर मग अ, आता साधन सुविधा पण आहेत. हं. ट्रॅव्हलिंग पण आपण फास्ट करू शकतो. तर हं. प्लॅन असा आहे, की जर एखादं गाणं करायचं असेल किंवा रेकॉर्डिंग करायचं असेल, तर मी फ्लाईटने ये-जा करू शकतो. हं. तर करिअरच्या बाबतीत मला आनंद होईल जर गोव्याने मला मोठं केलं तर. मला वाटतं की कला क्षेत्रातली जी स्पर्धा असते ती खरं तर आपल्याला जास्त मोठं करते. आपण एक स्पर्धक पण असतो, पण हो, कधी-कधी मित्र पण बरोबर. खूप छान असतो. तुम्ही गोव्यातल्या अनेक कलाकारांबरोबर कार्यक्रम करत असतात. मग त्यातल्या काहीतरी तुमचे कोण कॉम्पिटिटर्स. खास असतीलच. ओके. कॉम्पिटिशन पण ते हेल्दी कॉम्पिटिशन ओके. मित्र-मैत्रिणी पण असतील. म्हणजे हो, 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 त्यांच्याविषयी हो. काही सांगायचं आहे का? ओके. म्हणजे मी आयुष्याकडे बघत असताना नेहमी वेगळा विचार ठेवतो आणि कदाचित या वेगळ्या विचारामुळे देवाने एवढं सगळं इथपर्यंत मला आणून ठेवलेलं आहे. आता ह्या बाबतीत सुद्धा म्हणजे कॉम्पिटिशन जर आपण म्हटलं ना, तर आय वॉज नेव्हर अ कॉम्पिटिटर. हं. मी कॉम्पिटिशनसाठी कुठल्या फील्डमध्ये नाही गेलो किंवा कॉम्पिटिटर म्हणून मी कुणाकडे आजपर्यंत बघितलेलं नाही. आता गोष्टी कशा आहेत, की मी बघत असताना एवढा मोठा गोवा, हं, हं. 18-20 लाखाची आबादी आहे आपली. त्याच्यात प्रत्येक माणसाला काम आहे. हं. कुठलाही कलाकार कुठल्या देवळात गाताना आपल्याला दिसतो. प्रत्येक वादक कलाकार कुठे ना कुठे त्यांना काम आहे. इटसेल्फ इज अ ब्लेसिंग. हं, हं. म्हणजे प्रत्येकाला आशीर्वाद आहे, हं. म्हणून सगळ्यांचं काम चालू आहे. आणि अशा याच्यात आधी जेव्हा मी कॉम्पिटिशनला जायचो, तेव्हा अ, ती गोष्ट म्हणजे फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज हे देणं तिथे दॅट वॉज कंपल्सरी. हं, म्हणजे हं. द्यायलाच पाहिजे. हं. याला फर्स्ट, त्याला सेकंड. तर तेव्हा ते कॉम्पिटिशन होतं लोकांच्या दृष्टीत किंवा जजमेंटच्या बाबतीत हां, हां, ते हां. कॉम्पिटिशन होतं. पण माझ्या याच्यात विचारात कधी कॉम्पिटिशन म्हणून मी कधीच नाही बघितलं. आज मी गाणार आहे. झालं तर चांगलं झालं तर आय विल बी इन द लिस्ट. नाही तर मग ओके एक्सेप्टेड. असा विचार माझा होता. आजही तोच विचार आहे आणि मी प्रत्येक आर्टिस्टला रिस्पेक्ट करतो. तो मग देवळात गाणारा असू दे किंवा मला अजून आठवतं एकदा मी बाणास्तारीहून येत होतो हं, हं. आणि माझे बाबा मी खूप लहान होतो आणि माझे बाबा गाडी चालवत होते. तर एखादा भजनी कलाकार अ, मारुतीच्या देवळात गात असताना थोडा बेसूर आणि असे स्वर लागत होते. तर मी हां, हां. त्याला जोरात हसलो. मी लहान होतो खूप आणि हां. बाबा म्हटलं, "काय बघ बेसूर गातात, हां, हां. स्वरात गात नाही." तर त्यावेळेला बाबा मला म्हणले, गाडी थांबवली बाबांनी. बाबा मला म्हणले, की "असं कधी बोलू नको. ती लोकं येऊन तिथे गातात म्हणून हे आपलं संस्कृती चालू आहे. ते कसेही गाऊ दे. हे चालायला पाहिजे. हे पुढं गेलं पाहिजे. तुला कधी संधी मिळाली तर जाऊन हं. तिथे बस. हं. स्वरामध्ये करेक्शन करायचं असेल तर तू कर. हं. पुढे मग या गोष्टी तुझ्याकडनं होऊ दे. हं. पण कधीही कुणाला हसू नको. हं. या गोष्टी होऊ देत. कारण ही लोकं कुठे-कुठे गातात, काय-काय काम करतात म्हणून हे सगळं चालू आहे. चालू आहे. ही आपली कला संस्कृती चालू आहे. तर तिकडनं माझा विचार बदलला हं. गाण्याकडे बघायचा. म्हणून आय रिस्पेक्ट ईच अँड एव्हरीवन. कुठेही ते गाऊ देत. रेल्वे स्टेशनवरती पण गाणारा माणूस तेवढाच इम्पोर्टंट आहे. मग तो त्याच्या पोटासाठी करतो आणि तो माणूस कधी कॉम्पिटिशनमध्ये नाही येणार. हं, हं. पण त्याला देवाने ती कला दिलेली आहे.
त्याच्या गळ्यात सरस्वती आहे, तो गातो. तर ईच अँड एव्हरीवन, प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा तेवढाच महत्वाचा आहे, चांगला गायक आहे, चांगला कलाकार आहे. आता बघितलं तर संगीत क्षेत्रातही खूप बदल होत आहेत. त्यात डिजिटल मीडिया हं. त्याचाही खूप मोठा त्यात वाटा आहे, की रिमिक्स किंवा इतर प्रकारचं संगीत पोहोचवण्यामध्ये किंवा त्याचा जास्त प्रसार करण्यामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. तर त्या वाटेने जाताना अक्षय नाईक आणि ही शास्त्रीय संगीत ही ओळख म्हणजे ती कुठेतरी काळाच्या ओघात हरवून जाईल का? असं कधी वाटलं का? की नाही म्हणजे ह्याच्यावर पण वेगळा विचार सांगतो, की अ, मी आशा ठेवून कुठली गोष्ट केली नाही. म्हणजे गाण्यात पण मला हे मिळायला पाहिजे, मी टॉप लिस्टमध्ये असायला पाहिजे म्हणून गाणं करायला पाहिजे, ही कुठलीच गोष्ट माझ्या मनात नाही. आणि प्रत्येक गोष्ट ही काळानुसार येते. गायक पण काळानुसार येतो आणि मग तो जातो. हां. एक वेळ ठरलेला असतो. नेहमी तोच गायक टॉप लिस्टमध्ये राहणार किंवा तोच आर्टिस्ट फोकस राहणार अशा गोष्टी नाहीत. प्रत्येक माणसाचं गाणं वेगळं आहे. संगीतातली स्टाईल वेगळी आहे आणि शेवटी लोकमान्यता. हं. लोकांना जे आवडतं. आवडतं त्याला एक्सेप्टन्स मिळतो हं. आणि प्रत्येक प्रत्येक गायकाला काम आहे इथे. एवढी मोठी इंडस्ट्री आहे. इतके गायक कलाकार आहेत, इतके वादक कलाकार आहेत. प्रत्येकाला काम आहे आणि जर आपल्याला जन्म झालाय ना हां. आणि आपण जर इथपर्यंत आलोय ना, हं, हं. तर आपलं काहीतरी काम आहे आणि तो वाटा आपल्याला मिळणार आहे. तुझ्या वाट्याला जे काही येत आहे, ते तुलाच आहे. हं. तर ही गोष्ट मी नेहमी माझ्या डोक्यात येत असते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की अ, माझ्या आधी काय गाणं होतं किंवा त्याच्या अगोदर गोव्यात काय चाललेलं किंवा महाराष्ट्रात काय चाललेलं हे मला माहीत नाही. पण माझे काही एक्सपिरियन्स असे आहेत, की जी लोकं ऑर्केस्ट्रा लाईनला गाणं हं, हं, ऐकायची, हं. यंग जनरेशन हं, जी मुलं हे ईडीएम म्युझिक आणि ह्या सगळ्या हं. गोष्टी ऐकायची, ती कधी-कधी माझा प्रोग्राम झाल्यानंतर येऊन भेटतात. आणि त्यांचा एक्सपिरियन्स असा असतो, की आम्ही असलं गाणं कुठेच म्हणजे ऐकायला थांबत नाही. हं. आम्हाला हे आवडतच नाही. हां. ते भजन हे ते. पण धिस इज फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम हं, हं. गाणं ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटलं, की इकडे थांबावं, हे थोडं ऐकावं आणि ती अशी मुलं मला भेटून जातात काही प्रोग्रामना. तर तो माझ्यासाठी खूप आनंददायी क्षण असतो. हं. म्हणजे बाबा चल आपलं काहीतरी म्हणजे आजच्या कार्यक्रमात आपण काहीतरी चेंजेस आणल्यात समाजात हं. किंवा अशी लोकं आता गाणं ऐकायला सुरुवात सुरात करणार. करा. हा पॉझिटिव्ह त्याच्यातनं जी पॉझिटिव्हिटी आहे, हं. ती मला खूप खूपशा जागेवर असं असा अनुभव आहे माझा. हं. भीती कधीच नाही मला. इन्सिक्युरिटी गाण्याबाबतीत नाही, आनंद आहे. हां. म्हणजे आपलं जर नाणं तसं खणखणीत खणखणीत आहे असेल तर तर ते कुठेही कुठेही वाजणार. वाजतं. अ, गोव्यात गोव्याबाहेर हजारो मैफिली तुमच्या झाल्या आहेत. अ, कुणाबरोबर मैफिली करणं म्हणजे जास्त आवडतं? साथी कलाकार ओके. आवडते कोण आहेत? अ, आता जी माझी सध्याची टीम आहे, ज्याच्यात मी नेहाताई म्हणा, समृद्ध चोडणकर, विष्णूभाई, ह्या टीमबरोबर काम करायला नेहमी आनंद असतो. रोहित बांदोडकर. कारण अ, ज्या दर्जाला आपण गाणं लोकांना द्यायचा प्रयत्न करतो, हं. त्याच लेव्हलला ही लोकं वाजवतात. हं. म्हणजे आपण गाणं ज्या लेव्हलला करतो, त्याच लेव्हलला ती लोकं साथ देतात हं. आणि जेव्हा अशी साथ मिळते, तेव्हा तो प्रोग्राम खूप कंप्लीट वाटतो. हं. नाहीतर आपण कमर्शियली आज सगळं जग कमर्शियल लेव्हललाच विचार करतात. कमर्शियली आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण आत्मसमाधान, हं, हं. जे घरी गेल्यानंतर मग काही गोष्टी असतात डोक्यात, की आज त्या लेव्हलला नाही झालं. हां. लोकांना काय, लोकांना आवडतं नेहमी, हं. की एक आवडता गायक असतो, आवडता वादक कलाकार असतो. त्याच्यासाठी लोकं येतात आणि मग म्हणतात, की "हा खूप मस्त झाला." पण हां. आम्हाला माहीत असतं आतमध्ये. तर अशी काही लोकं आहेत, समृद्ध सारखा, नेहाताई म्हणा, दीप्ती गावस म्हणा, अशी हं. काही जी माणसं आहेत, ज्यांच्याबरोबर कार्यक्रम करायला मला फार आवडतं. म्हणजे हं. चांगलं वाटतं. हां. अ, बॉलिवूड इंडस्ट्रीतली मोठी-मोठी नावं आहेत. जसे की शंकर महादेवन आहेत, रूपकुमारजी आहेत. अशा खूप अनेक नामवंत कलाकारांबरोबर तुम्ही काम केलं आहे. त्यातला एखादा अनुभव? हं. याच्यात खास एक अनुभव शंकरजींबरोबर जेव्हा गाणं झालं रेकॉर्ड, तेव्हा असं होतं की खूप साधं व्यक्तिमत्व म्हणजे मोठं आहे, पण हां. कशा पद्धतीने
आपण दुसऱ्याकडे वागावं किंवा या हा. सगळ्या गोष्टी शंकरजीकडनं शिकण्यासारखं खूप आहे. जेव्हा गाणं रेकॉर्ड झालं त्याचा डमी ट्रॅक म्हणजे मी ऑलरेडी त्याच्यात गायलो होतो, पण शंकरजींना मुंबईला पाठवायला एक डमी ट्रॅक करायचा होता हम्म. आणि तो डमी ट्रॅक करून मी तिथे पाठवला आणि पाठवल्यानंतर आमच्या बरोबर जो कोरस आपण इथेच जो रेकॉर्ड झाला तो पण तिथे ऑलरेडी रेकॉर्ड करून पाठवला आणि मग शंकरजी गायल्यानंतर त्यांचं गाणं त्या तोडीला होतं की कोरस कमी वाटायला लागला. जरी आम्ही प्रोफेशनली तो रेकॉर्ड केलेला तरी तो कोरस कमी वाटत होता. तर शंकरजी एवढे मोठे आर्टिस्ट बॉलिवूडला म्हणजे त्यांचं कंपोजिशन ग्रॅमी अवॉर्ड पर्यंत जो व्यक्ती पोचलेला आहे तो माणूस फोन करून सांगतो की मला एक रिक्वेस्ट करायची. तर सर काय? तर जर तुम्हाला जमत असेल तो क्या आप वो थोड़ा कोरस फिर से रिकॉर्ड कर सकते हो? क्योंकि क्या है ना, पहले वो थोड़ा मतलब सूर में दिख रहा था. जब ये मेन वोकल रिकॉर्ड हुआ ना, त्याने असं पण नाही म्हटलं की माझं गाणं रिकॉर्ड झाल्यानंतर तो कमी दिसतो किंवा जब से मेन वोकल थोड़ा रिकॉर्ड हुआ ना, उसके बाद वो थोड़ा पिचिंग का उसको प्रॉब्लम लग रहा है. तो अगर आप रिकॉर्ड कर सकते हो तो थोड़ा रिकॉर्ड करो, नाही तो उसको पिचिंग करो. तर ही गोष्ट ना मला एवढी आवडली की म्हणजे कसं अप्रोच करावं, माणसाने अप्रोच कसा ठेवावा, माणसाने कशा पद्धतीने दुसऱ्याला कन्व्हिन्स करावं आणि आपण कलाकार म्हणून फक्त गाणं नाही तर माणूस म्हणून कसं वागावं आणि त्याच्यातनं आपलं गाणं वी वी ओनली गिव्ह 30% ॲज अ म्युझिशियन ऑर ॲज अन आर्टिस्ट. बट बाकी जे 70% आहे ना ती माणुसकी माणसाला पुढे घेऊन जाते. तर ह्या गोष्टी शंकरजींकडनं शिकण्यासारख्या खूप आहेत आणि या प्रोजेक्टमुळे घुमट अध्यायमुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मी जेवढे म्हणजे तुमचे व्हिडिओज किंवा इतर काम बघितलं आहे, त्यात असं लक्षात येतं की खूप प्रसन्न असं चेअरफुल असं तुमचं व्यक्तिमत्व आहे, असं हसतमुख. तर गाण्यामुळे हे आलंय की या व्यक्तिमत्वामुळे ते गाणं तसं खुलतं? नाही मी म्हणेन की गाणं उशिरा आलं थोडं. पण आधी जेव्हा मला शाळेत बाई वगैरे मारायला यायच्या ना, अभ्यास केला नाही, तर मी हसायचो. तर घरी कंप्लेन जायची माझ्या की तुमचा पोरगा ना अभ्यास करत नाही, पण जेव्हा आम्ही त्याला काठी वगैरे घेऊन मारायला जातो तेव्हा तो सुंदर हसतो. आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की याला मारायचं की नाही मारायचं बाबा. तर मला वाटतं की काही गोष्टी उपजत होत्या. म्हणजे आय डोंट नो त्या कशा हाऊ टू पुट देम. पण हा आशीर्वाद होता मला आणि शाळेत स्कूलमध्ये पण हेच झालेलं. कारण ज्या स्कूलमध्ये मी शिकायचो तिथे बाबा माझे शिक्षक होते. तर टीचर्स खूप वेळेला पनिश करायला यायच्या, पण मग बाबांना स्टाफ रूममध्ये जाऊन सांगायच्या, की तुझा पोरगा खूप छान हसतो म्हणून त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं, की बाबा याचं काय करायचं आता? याला पनिश करूया की काय? मला वाटतं की तेच ही शिक्षा एक अव्हॉइड करायचं चांगली हे आहे हो, तर तेच युक्ती. गाण्यात आलं असावं, की म्हणजे मला असं ते नॅचरली होतं माझ्याकडनं. मी असं मुद्दाम ते हे करून मला आय फील की सगळ्यांनी माझ्याबरोबर यायला पाहिजे. कारण ॲज अ सिंगर यू आर ऑल्वेज अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन. नेहमी गायकाकडे लक्ष दिलेलं असतं. पण माझा विचारच असा आहे, पुष्पगुच्छ सुद्धा देताना माझी इच्छा अशी असते, की सगळ्यांचा सन्मान, सत्कार आधी व्हावा. आणि काही राहिलं तर माझं आहे. तसंच मला गाताना सुद्धा हेच वाटतं, की सगळ्यांनी पुढे जावं. जे काही राहिलेलं आहे ते मी गाणं किंवा आता गायक असल्यामुळे सेंटर ऑफ अट्रॅक्शन असणारच. मेन गाण्यानंतरच बाकीच्या गोष्टी येणार. पण हा माझा विचार आहे, की सगळ्यांचं व्हायला पाहिजे. पेटी त्याच तोडीला, निवेदन त्याच तोडीला, ह्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत स्टेजला, त्या सगळ्या फोकस असल्या पाहिजे. अँड देन ओन्ली इट बिकम्स अ टीम वर्क. तर म्हणून मी हसत खेळत त्यांच्याकडे जसं आपण घरात वागतो तसंच स्टेजला. खूप छान. म्हणजे एक प्रसन्न वातावरण हो, निर्मिती निर्मिती तुमच्यामुळे होत होते. असते प्रत्येक कार्यक्रमात. तुम्ही स्वतः एवढी वर्ष आता शिक्षण घेतलं आहे संगीताचं. पुढे जाऊन आपण सुद्धा विद्यार्थी घडवावेत अशी काही इच्छा आहे किंवा आता तसं काही आहे सुरू? मी एक गोष्ट लक्षात माझ्या आलेली आहे, की मी जेव्हा गायला बसतो किंवा प्लॅन करत नाही मी कधीच, की आज मी हे गाणार किंवा गाणं असं होणार. एक-एकदा मूडप्रमाणे गोष्टी बदलत असतात. ह्याच्यातनं मी 2दा क्लास वगैरे घरी घ्यायचा प्रयत्न केला, पण माझ्या परिपूर्ण हे लक्षात आलेलं आहे, की मी चांगला शिक्षक
होऊ शकत नाही किंवा मला जमत नाही. गाणं शिकवायला जमत नाही. मला ते फ्रेझिंग करायला येत नाही. आणि मग ह्याच्यावरती मी रीडिंग पण केलं, हा. की काय आहे बाबा याच्यातनं. काही गोष्टी असतात ज्याच्यात अ, आधी विचार आपला काहीच नसतो. आपला ते ऑन द स्पॉट स्टेजला काही गोष्टी सुचतात. तसंच चांगला परफॉर्मिंग आर्टिस्ट हा चांगला शिक्षक होणारच, याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. किंवा चांगला गुरु हा चांगला परफॉर्मर होणार की नाही, हे पण म्हणजे खूप ऑपोझिट गोष्टी आहेत त्या. एखादा क्वचित कुठेतरी एक माणूस मिळणार जो चांगला गुरु आणि चांगला परफॉर्मर. पण खूपशा वेळेला हे असं आहे, की चांगला गुरु हा चांगला स्टेज परफॉर्मर होऊ शकतो की नाही, असं असं आहे. तसंच सेम हे पण आहे, की चांगला परफॉर्मर चांगला गुरु होणार की नाही बाबा असं. ची पहिली कमाई किती होती? माझी पहिली कमाई ₹200 होती. कितव्या वर्षी वयाच्या? आय वॉज 12-13 12-13 वर्ष. हल्ली आपण बघतो की तुम्ही मगाशी असा एक उल्लेख केला की तुम्ही ज्यावेळी म्हणजे सुरुवात केली त्यावेळी सोशल मीडिया किंवा या गोष्टी नव्हत्या, म्हणजे नव्हत्या. हो. संधी त्या निमित्ताने थोड्या फार हो. कमी होत्या. पण हल्लीच्या मुलांना खूप कमी वयात व्यासपीठं उपलब्ध झाली आहेत. रियालिटी शोज म्हणा किंवा सोशल मीडियामुळे म्हणा. आणि पालकांचंही असं असतं की मुलाने शिकायला सुरुवात केली की लगेच त्याला ती प्रसिद्धी मिळावी, असं त्यांचा विचार असतो. तर याबाबत तुमचं काय मत आहे? म्हणजे हल्लीच्या काळात सगळं फास्ट झालेलं आहे. पण आमच्या म्हणजे अलकाताईंकडे जेव्हा मी गेलो, तेव्हा अलकाताईंचा पहिला म्हणजे प्रश्न हाच होता, की शिकवण ज्याला आपण म्हणतो, की कष्टाला पर्याय नाहीत, रियाजाला पर्याय नाही. रियाज करायलाच पाहिजे. तर आता म्हणजे माझ्या वेळेला अलकाताईंनी जेव्हा सांगितलं, की याला सकाळी 5 वाजता उठून याने रियाज केलाच पाहिजे. माझ्या आई-बाबांना सांगितलं. तर बाबा 5 वाजता रूममध्ये यायचे आणि मग ते मला उठवायचे, की "अक्षय उठ." आणि मी जर परत झोपलो, तर सेकंड टाइम ते तांब्यात पाणी घेऊन यायचे आणि सरळ मग ते अंथरुणावर ओतायचे पाणी. ही पद्धत होती बाबांची आणि मग ते माझ्या समोर बसायचे. 1 तास, 1.5 तास जो रियाज माझा व्हायचा सकाळी, स्टूल वगैरे लावून पुढे मग ते खुर्ची लावून त्याच्यावरती ते बसायचे. माझी आई आठवड्यातनं 3दा मला मार्सेलमधनं म्हणजे मी स्कूलमध्ये जायचो सकाळी. दुपारी सुटल्यानंतर आई मला वळवईवरनं म्हणजे सावयवेरेवरनं बसमधनं येऊन पिकअप करून कला अकादमीपर्यंत घेऊन जायच्या. आठवड्यातनं 3 दिवस आणि मग ती थांबायची तिथे क्लास होईपर्यंत आणि मग ती घेऊन यायची. मग काही वर्षानंतर जेव्हा मला पणजी समजली, गोष्टी सगळ्या म्हणजे बस कुठनं पकडायची काय ह्या गोष्टी समजल्यानंतर मी स्वतः ये-जा करत होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अलकाताईंच्या घरी जाताना 3-3 किलोमीटर चालायचो. 4-4 किलोमीटर 4 किलोमीटर जायचं, परत यायचं 4 किलोमीटर यायचे असायचे. तर 8 किलोमीटर 24 किलोमीटर आठवड्यातनं चालत होतो मी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे 10-12 वर्षे हा प्रोसेस चालू होतं सगळं. तर ह्या गोष्टीतनं गाणं म्हणजे आपल्यात येतं सगळं. आत्ताचं पॅरेंटिंग कसं आहे, की मी आता कुठे-कुठे जातो तिथे असे पेरेंट्स भेटतात, की हल्लीच याचा क्लास सुरू केलाय आम्ही, आताच कुठेतरी शिकतो. पण याला ना लवकरच आता स्टेज परफॉर्मन्ससाठी तयार करायचं. तर आज क्लास जॉइन करून उद्या स्टेज परफॉर्मन्स होणं हे शक्यच नाही. त्याच्यामागे मेहनत आहे, चिंतन मनन आहे. म्हणजे फक्त गळ्यात गाणं येणं एवढंच नाही. विचार डेव्हलप झाल्यानंतर मग आवाजाशी त्याचं सिंक होतो तो. ते सिंक व्हायला तितकी वर्ष रियाज द्यायला पाहिजे, करायला पाहिजे. तुम्ही काही व्हिडिओजमध्ये म्हणजे तुमच्या गाण्यांच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही स्वतः ऍक्टिंग पण केली आहे. मग असा पुढे विचार आहे का या क्षेत्रात नाही, जायचा? ऍक्टिंगच्या क्षेत्रात जायचा विचार नाही. कारण मला भीती आहे, की गाणं कुठेतरी सुटेल हातातनं किंवा ऍक्टिंगच्या मागे गेल्यानंतर मी त्याच इंडस्ट्रीत म्हणजे राहिलो, अडकलो तर अशी इनसिक्युरिटी आहे. आणि फिल्मसाठी ऑफर्स खूप आल्यात. चांगले फिल्म्स नॅशनल लेव्हलवरती किंवा गोव्यातले काही फिल्म्स याच्यासाठी खूप ऑफर्स आल्यात. ऑडिशन पण नाही म्हणजे डायरेक्ट ऑफर होती. पण आजपर्यंत मी नाहीच म्हटलेलं आहे. आणि इकडे-तिकडे मग आपल्या गाण्यासाठी जे काही ऍक्ट मला करावे लागतात ते मी करतो. एवढंच आहे. सध्या तरी नाही, काहीच विचार नाही. सध्या तरी बाकी ऍक्टर्सना इनसिक्युअर फील करायची गरज नाही. बरं.
मी तुम्हाला एक आता सिच्युएशन देते. रंगमंच आहे, तुम्ही बसलेला आहात, हातात माईक आहे आणि तुम्ही आता सांगताय की हा माझ्या करिअरमधला हा माझा शेवटचा परफॉर्मन्स असेल. तर ते चित्र कसं असावं असं ओके. मला वाटतं? म्हणजे हा जर प्रसंग मला म्हणजे आधीच लक्षात येईल की आता बाबा माझ्याकडे होत नाही, स्वर लागत नाही आणि मला मग स्वरांची छेडछाड करायची नाही. त्या त्या लेवलला मी हे डिसिजन घेईन. आणि मग ह्या सिच्युएशनला माझ्यावर प्रेम करणारी, माझ्या गाण्यावर प्रेम करणारी सगळी माणसं जी आहेत, त्यांना आधी मी दीर्घायुष्य इच्छितो आणि ती सगळी लोक मला तिथे हवीत. त्यांच्या समोर हे मी बोलणार आहे. त्याच्यात माझे आई बाबा आणि माझी मित्रमंडळी, सगळी फॅमिली, गोव्यातली सगळी जी चांगली चांगली लोक जी गाण्यावर प्रेम करतात, ही सगळी लोक माझ्या बरोबर जी माझ्या चढत्या क्रमात जी लोक होती ती पडत्या क्रमात पण मला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की वर जाताना जी माणसं आपल्याला भेटतात, खाली येताना ती परत भेटत असतात. हो हो. हो. परत आपण जेव्हा खाली येतो तेव्हा ती परत भेटतात सगळे लोक. तर ही सगळी माणसं म्हणजे वर जाताना आणि खाली येताना ही सगळी माणसं त्या क्षणी मला पुढे हवीत आणि त्यांच्या समोर मग मी सांगणार आहे की हा माझ्या आयुष्यातला शेवटचं हे गाणं आहे माझं. याच्या पुढे मी नाही गाणार. आता आपण शेवटचा जो एक भाग आहे रॅपिड फायर, थोडेसे प्रश्न घेऊया. येस. शास्त्रीय की उपशास्त्रीय? उपशास्त्रीय. अभंग की नाट्यगीत? ऑफकोर्स अभंग. लाईव्ह की रेकॉर्डिंग? लाईव्ह. सरस्वती की लक्ष्मी? सरस्वती. एनी टाइम. छान असा झाला हा रॅपिड फायर. आणि खरंच तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तुम्ही तुमच्या या सुहास्य वदनामुळे तुमची शिक्षा बऱ्याच वेळा कमी झाली किंवा तुम्हाला झाली नाही. तर फक्त तेवढंच नाही तर जसं तुम्ही वातावरण निर्मिती व्यासपीठावर सुद्धा करता तुमच्या एकंदर व्यक्तिमत्वाने, तसंच आजही तुमच्या बरोबर इथे बोलताना या भागात सुद्धा ते मलाही जाणवलं. मलाही खूप चांगलं वाटलं. म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता हा. आणि मी तुमचे इंटरव्ह्यूज बघतो. चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्व इथे आलेले आहेत या इंटरव्ह्यूला. आय एम ऑल्सो पार्ट ऑफ दिस नाव. सो मला पण हा खूप मोठा मान आहे माझ्यासाठी. धन्यवाद. तुम्ही खूप लहानपणापासून या संगीत क्षेत्रात पाऊल टाकलं आहे आणि खूप भरीव असं काम केलं आहे. वेगवेगळे प्रयोग तुम्ही करत आहात आणि ही सगळी प्रक्रिया आम्हाला जाणून घेता आली, तुमचा प्रवास जाणून घेता आला आणि त्यासाठी तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला, त्यासाठीही खूप खूप धन्यवाद. आणि हा आलेख असाच चढता राहो. तुम्हाला अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करता यावी यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. एक शेवटची विनंती मी तुम्हाला करते की जसं या भागाची सुरुवात ही तुम्ही गणेश वंदना यातून केली होती, तर शेवटही या भागाचा तुम्हीच करावा. नॉर्मली मी स्टेजला 5 भैरवी मेडली करून सांगाता करतो, तर आजही त्यातलाच एक भाग, पार्ट ऑफ दॅट भैरवी मी गाणार आहे. चरा चरा पारण्याहू झाला उशिरा, चरा चरा पारण्याहू झाला उशिरा, पांडुरंग 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 पांडुरंग, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्रबाहू पांडुरंगा, चंद्रबाहू पांडुरंगा, चंद्रबाहू पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, विठ्ठला
विठ्ठला माय बापा पांडुरंगा आ